आपण एकदम इंटरेस्टिंग असे क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रश्न: 1 तासात किती वेळ तिचे पाणी काढू शकतो? उत्तर: हे पूर्णपणे परिस्थितीची क्षमता आणि विश्वांतरावर अवलंबून असते. शरीराची मर्यादा आणि ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य वेळची विश्रांती घेतल्यास कार्य पुन्हा करता येते. घाई किंवा जबाबदारी केल्यास थकवा वाढू शकतो. प्रश्न: एकदा काम चालू झाल्यावर किती वेळ चालते? उत्तर: हे व्यक्तीच्या सहनशक्ती आणि परिस्थितीवर ठरते. काही वेळ लवकर संपते तर काही वेळ जास्त काळ चालू शकते. मनाची अवस्था आणि शरीराची तयारी व्यवहार परिणाम होतात, म्हणून याला निश्चित वेळ सांगता येत नाही. प्रश्न: मागच्या जागेत टाकल्यावर ती का ओरडून उठते? उत्तर: अचानक बदल किंवा अवस्था जाणवल्यास अशी प्रतिक्रिया येऊ शकते. शरीराला अनोळखी किंवा त्रासदायक वाटल्यास प्रतिक्रिया होते. हे नैसर्गिक आहे. प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. काळजी आणि समजूतदारपणा ठेवणे गरजेचे असते. प्रश्न: करताना आपलं पाणी लवकर का निघालं तर काय करते? उत्तर: अशा वेळी ती परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करते. कधी कधी मदत किंवा स्थान देण्याचा प्रयत्न केला जातो. समजूतदारपणा वागल्यास दोघांनाही आराम वाटतो. घाई न करता शांतपणे निर्णय घेणे योग्य असते. प्रश्न: कोणतीची ती जागा जास्त सुजते? उत्तर: शरीराच्या भागावर जास्त दाब किंवा ताण येतो, तो भाग सुजतो. हे एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. वेळेनुसार कमी होते. विश्रांती घेतल्यास आणि काळजी घेतल्यास आराम मिळतो. प्रत्येक व्यक्तीत ही प्रतिक्रिया वेगळी असू शकते. प्रश्न: करताना तिचे पाणी का वाहतो? उत्तर: हे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असते. भावना, हार्मोन्स आणि परिस्थिती यामुळे असे होते. शरीर स्वतःच जळवून घेत असल्याने हे लक्षणे आहेत. यात काही असामान्य नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. प्रश्न: काम झाल्यावर ते लगेच म्हणते का? उत्तर: हे तिच्या मनस्थितीवर आणि समाधानावर अवलंबून असते. कधी लगेच मान्य करते तर कधी थोडा वेळ घेते. भावना आणि विचार यात मोठी वाटा असतो. समजून घेणे, संवाद साधणे महत्त्वाचे आहे. प्रश्न: कोणतीची गोरी असताना तिची ती जागा काळी होते? उत्तर: शरीरातील काही भागांवर घर्षण किंवा हार्मोनचा परिणाम होतो. त्यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. हे एक सामान्य प्रक्रिया आहे आणि सर्वसामान्यांमध्ये दिसू शकते. यात काही चुकीचे किंवा असामान्य नाही. प्रश्न: कोणती नागडी झाल्यावर पण तिचे सोबत आपण करू शकत नाही? उत्तर: काही गोष्ट परिस्थितीनुसार किंवा नियमांनुसार मर्यादित असते. नग्नात असल्यास तरी प्रत्येक गोष्ट करणे योग्य नसते. संस्कार आणि मर्यादा आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. योग्य अयोग्य याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न आपला लास्टचा आहे. प्रश्न: आपल्या खालच्या राजूला तिच्या खालच्या भोकाची हौस का असते? उत्तर: ही एक मानसिक आणि शारीरिक भावना असते. मानवी स्वभावात आकर्षक आणि उत्साहिक असते, पण त्यावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य विचार करणे महत्त्वाचे आहे. संयम आणि समजूतदारपणा जीवनात आवश्यक आहे.